एक तर विवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने जागतिक मराठी अकादमी शोध मराठी मनाचं संमेलन 13 आणि 14 जानेवारी रोजी विवा कॉलेज ओल्डच्या प्रांगणात घेत आहे। या संमेलनाचं अध्यक्षस्थान जपान येथे निवडून आलेले मराठी आमदार योगेंद्र पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन भरत असून योगेंद्र पुराणिक यांना जागतिक मराठी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे। तसेच दरवर्षी विवा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जो एक पुरस्कार दिला जातो ज्येष्ठ पत्रकारांना, तो आपण संजीवनी खेर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत। त्याचप्रमाणे या संमेलनात जगातले विविध देशातले लोक सहभागी होत असून त्यांच्या मुलाखती आहेत। त्याचबरोबर काही विषयावर आपण विशेषतः परिसंवाद ठेवलेले, त्यातला महत्त्वाचा विषय आहे मनुस्मृती मंडल आयोग, याविषयी एक चर्चा होणार आहे। त्यानंतर AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे तिचं भवितव्य या संदर्भात चर्चा होणार, त्यात विवेक सावंत वगैरे ही मंडळी भाग घेणार आहेत। आणि त्याचबरोबर सरस्वतीच्या प्रांगणामध्ये शिक्षण विषयक आजची परिस्थिती आणि धोरण या संदर्भात जगन्नाथ पाटील जे UGCला आता सदस्य आहेत बेंगलोरला, ते जपानमध्ये होते, त्यांच्याबरोबर 3 संस्थाचे चालक आहेत, डॉक्टर PD पाटील, गडाख पाटील आहेत आणि आप्पा विवा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आपले हितेंद्र ठाकूर साहेब आहेत। तर हे शिक्षणाच्या दिशा पुढच्या भावी, आत्ता शिक्षण संस्था नेमकं काय काय करते ते आणि पुढे यांचे काय काय प्रकल्प आहेत ते सगळे या संदर्भात चर्चा होईल। त्यानंतर 13 तारखेला चित्रशिल्पकाव्य, यामध्ये चित्रकार, शिल्पकार आणि कवी यांचा सहभाग असेल। आणि दुसऱ्या दिवशी समारोपाच्या वेळेस चित्रपट कलावंत मराठी सिनेमाची दिशा याविषयी असतील। आणि फादर आर्ट बिशप तुमचे फेलिक्स मचाडो यांचं ज्ञानेश्वरीच्या पसायदानावर 30 मिनिटाचं व्याख्यान, की पसायदानाची आज किती आवश्यकता आहे ज्ञानेश्वरीच्या प्रार्थनेची, या संदर्भात ते होईल। राजकीय नेतेही येणार असल्याचं, राजकीय नेते खूप येणार आहेत। फक्त आपण काय होतं, जोपर्यंत त्यांची तारीख आणि वेळ निश्चित होत नाही तोपर्यंत ते जाहीर करणं चांगलं। आणि आपणचे सगळ्याचे रिलेशन चांगले आहेत, काँग्रेसपासून भाजपपर्यंत, शिवसेनेपासून मनसेपर्यंत। तेव्हा आप्पांनी सगळ्यांना पत्र दिलेत, आप्पा परवा 2 दिवसानंतर भेटत आहेत सगळ्यांना। आणि मग आप्पा भेटल्यानंतर जे मंडळी 13-14 पैकी जी वेळ देतील ती वेळ आपण 3 जानेवारीला घोषित करू। नागरिकांना काय आव्हान? सर्व नागरिकांनी याचा सहभागी व्हावं, संमेलनाचा आनंद घ्यावा। विशेषतः पालघर जिल्ह्यातले सगळे जे तरुण आहेत, सगळ्या कॉलेजमध्ये शिकणारे, त्यांनी याला अवश्य उपस्थिती लावली पाहिजे। त्यांच्या दृष्टीने त्यांच्या जगण्याच्या पुढच्या दिशा या संमेलनातून त्यांना कळाव्यात, हा या संमेलनाचा आपला उद्देश आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।